आज काय बनवूया भाजीला हा मोठा यक्ष प्रश्न आणि घरातल्यांचं उत्तर काहीही बनव. या काहीही बनव ह्या उत्तराला अजूनही कुठलंही उत्तर सापडलेलं नाहीये. तर आता काहीतरी नवीन नवीन भाज्या तर ती शोधतच असते. अर्थातच गृहिणी काय करणार, तिला असं वाटत असतं की सर्व प्रकारच्या पालेभाज्या फळभाज्या मुलांच्या पोटात जाव्या, घरातल्यांना सगळ्यांना पौष्टिक जेवण मिळावं, त्यासाठी ती कायमच झटत असते. त्याच मालिकेत आज मी बनवत आहे शेपूची भाजी. बहुतेक जणांना ही भाजी तर बिलकुलच आवडत नाही, पण माझ्या आणि माझ्या घरातल्यांच्या म्हणजे माझ्या लेकीची तर प्रचंड आवडती भाजी आहे ही शेपूची भाजी. अर्थातच आपण मेथीच्या भाजीसारखीच ती करणार आहोत. अर्थात तोच फॉर्म्युला, लाकडी स्पॅट्युला किंवा चमच्याचा वापर करायचा. त्यासाठी मी इथे धुवून चिरून शेपू घेतलेली आहे, बारीक स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्यामध्ये. नंतर मूग डाळ भिजत घातलेली आहे इथे. अर्थातच त्याच्यामुळे भाजीला आणखीनच छान टेस्ट येणार आहे. नमस्कार मंडळींनो, पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे स्वागत आहे शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटमध्ये. आणि आज मी घेऊन आली आहे शेपूची चमचमीत भाजी. तर त्यासाठी मी 1 टेबलस्पून तेल कढईत तापत ठेवलेले आहे. आता त्यात मी घालणार आहे जिरं. तुम्ही घालता की नाही मला माहीत नाही, पण माझी पद्धत तर हीच आहे. मला तुम्ही कोणी सांगत पण नाही. लवकर लवकर सांगत जा की तुम्ही कुठल्या प्रकारे कशी भाजी बनवता, आहे की नाही. आणि हे थोडेसे हिंग फोडणीला, छान फोडणी होऊ द्यायची. हिंग आणि जिऱ्याचा खमंग वास येतो आहे. आता यात घालू आपण थोड्या हिरव्या मिरच्या. 3 ते 4 घातल्या आहेत मी एका शेपूच्या मध्यम जोडीसाठी. छान तडतडू द्यायचा. आवाज येतोय ना, असाच आवाज आला पाहिजे ना. अरोमा तर इतका सुंदर येतोय काय सांगू. करून बघा तुम्ही, अशीच करत असाल कदाचित, किंवा वेगळी पद्धत असेल सांगा मला कमेंटमध्ये. आणि आता आपण शेपू त्यात घालण्याच्या आधी थोडेसे मीठ घालणार आहोत. मीठ एकदाच घालायचे शेपूच्या अंदाजाने. अर्थात नंतर टेस्ट करून पाहू शकतात तुम्ही कमी जास्त. आणि आता आपण यात घालणार आहोत मुगाची भिजवलेली डाळ. अशा रीतीने मी त्यात मुगाची डाळ घातलेली आहे. आणि अर्धा चमचा आता लसूण पेस्ट. अर्थात हे सगळं आपल्याला आता खमंग परतून घ्यायचं आहे. त्यामुळे भाजीलाच अर्थात छान टेस्ट येणार आहे. थोडासा खस्ता झाला आहे मिरचीमुळे. मिरची तिखट असावी बहुतेक, कारण फार डार्क हिरवी मिरची असली ना की ती तिखटच असते आणि त्यामुळे भाजीला पण छान टेस्ट येते. हे मात्र खरं आहे. 2-3 मिनटं मुगाची डाळ छान परतून घेतली. चला आता यात भिजलेली शेपू घालूया. आता शेपूला आपण लाकडी स्पॅटोल्याने 1 ते 2 मिनटं छान हलवू. बस, जास्त नाही, 1 ते 2 सेकंदच, मिनटं पण नाही. आणि एक वाफ येण्यासाठी त्यावर अर्थातच झाकण ठेवूया. एकच वाफ काढायची, कारण शेपूत मुळात शिजण्यासाठी पुरेसे पाणी असते. ठीक आहे. आता 1 ते 2 मिनटं वाफ आल्यानंतर आपल्याला हे झाकण काढून टाकायचं आहे. बघा बरं, झाकण ठेवल्यामुळे वाफेचे पाणी तयार झाले आहे आणि त्यामुळे भाजी आपली हिरवीगार पण टिकून राहणार आहे आणि छानपैकी शिजणार आहे. पाणी घालायची तर अशी गरज नसते पालेभाज्यांना. बघितलं ना, आपण झाकण ठेवल्यामुळे भाजीचा हिरवेपणा किती छानपैकी टिकला आहे. भाजी किती सुंदर दिसत आहे. आणि शिवाय वाफेला पाणी सुटल्यामुळे भाजी त्याच्यातच आता शिजणार आहे. परत झाकण ठेवण्याची गरज नाही. अजून 1 ते 2 मिनटात भाजी आपली छानपैकी रेडी होणार आहे. कमीत कमी हलवून भाजीला तयार करावे. आपली शेपूची भाजी किती छान हिरवीगार दिसत आहे आणि किती खमंग झालेली आहे. तर आवडल्यास नक्की शिल्पा मॅजिकल फूड सिक्रेटला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. थँक्यू.